हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरवसे. तर गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 10. तर आमच्या इकडचं वातावरण पावसामुळे खूप असं हे झालेलं आहे. सकाळचे 7 वाजल्यासारखं वाटतंय. ना माझ्या नशिबात आयता चहा आहे आणि मला आज माझे मिस्टर चहा करून देणार आहेत. म्हणजे ते सगळ्यांनाच करणार आहेत. पण तो योग कधीतरी येतो, कधीतरी भेटतो त्यांच्या हातचा चहा प्यायला आणि ते खूप छान चहा करतात. तर त्यांना विचारू का काय वाटतं त्याबद्दल? तुम्हाला कसं वाटतं हो चहा करून द्यायला? मस्त. असं एखाद्या वेळेस करून द्यायला छान वाटतं. मी पोहे बनवून ठेवलेले आहेत. आता चहा आणि पोहे नाश्ता करायचा आहे. दाखव पोहे. हे बघा, गरम गरम मस्त पोहे आणि चहा. या लवकर. आजचा ब्लॉग असंच काहीतरी असेल, घरातलं सर्व असेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इथं आम्ही तिघांनी मिळून पोहे आणि चहा खाल्ला. सानू एकदम मस्त अशी मांडी घालून बसते चहा पोहे खायला. तिला मी म्हणत होते बोलव सगळ्यांना चहा पोहे खायला, तर ती आपली माझ्याकडे बघत होती काय बोलू काय बोलू. हे सकाळी 10:30-11चं वातावरण आहे. एवढा पाऊस चालू होता. तुम्हाला दिसत पण असेल पाऊस किती चालू आहे आणि किती नाही आहे. तर भरपूर असा पाऊस चालू होता इथं आमच्या इथं. कुठं जायचं सानू ग? हे बघा आमच्या इकडचा रस्ता कसला दिसतोय. हे आमचं घर, हे आमच्या आईचं घर. आणि वातावरण बघा किती सुंदर सुंदर झालंय. रेल्वे पटरी आहे आमच्या घराच्या पुढं. ट्रॅक ट्रॅक माणूस आलाय मध्येच. हे माझ्या आईचं घर आहे. हे माझं घर आहे. आणि हे आमच्या घरापाशी आहे नारळाचं झाड, जास्वंदाचं झाड. नंतर ना हे एक, मी बॅक कॅमेराला दाखवते तुम्हाला. फ्रंट कॅमेऱ्याने काही दाखवता येत नव्हतं म्हणून म्हटलं चला बॅक कॅमेऱ्याने दाखवून. तर इथं आमच्या नारळाच्या झाडाला पहिल्यांदाच नारळ लागले ते, आणि ते पण छान असे लागले. ते हे अंजीरचं झाड आहे. अंजीर येऊन गेलेत त्याला. मग आमच्या इथं अडुळसा, रामफळ, सीताफळ अशी काही झाडे आहेत. मग थोडा वेळ बाहेर फिरलो. मग म्हटलं आता स्वयंपाक तर करावंच लागणार आहे. मग स्वयंपाकाला मला 12-1 वाजून गेल्या होत्या. मग इथं मी मुगाची भाजी बनवत होते. काहीतरी का होईना पण बनवावं लागणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज हिरव्या मुगाची भाजी बनवूया. म्हणून त्यासाठी मी आता मूग भाजायला घेतले. भाजून हिरव्या मुगाची भाजी बनवायची आहे. आधी थोडंसं ह्याला भाजून घ्यायचे. जास्त नाही भाजायचे, थोडे थोडे भाजायचे. मग कुकरला लावायचे नंतर. हिरवी मग खूप छान होते हिरवी मिरची टाकून याची भाजी. थोडे थोडे भाजून घ्यायचे, करपवायचे नाही. धुवून घ्यायचे. त्याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकून लगेच धुणार आहे. इथे मी हिरवी मिरची आणि मूग स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि ते एकत्रच कुकरला लावणार होते. म्हणलं भात वेगळा आणि हे वेगळं लावण्यापेक्षा म्हणलं एकत्रच लावून घेऊ. म्हणून मी एका डब्यामध्ये मूग आणि हिरवी मिरची टाकली होती आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात लावला होता. आणि एकत्रच लावलं. म्हटलं वेगवेगळं कुठं लावावं आणि नंतर वेगवेगळं शिजवत बसण्यापेक्षा एकदमच होऊन जातं. उठायला उशीर झालाय, स्वयंपाकाला उशीर. मग बाकीचे सगळे कामं राहिलेत. 1 वाजल्यानुसार स्वयंपाकाला धुणं भांडी सगळं सगळं राहिले आज कामाचं. आता भाकरी करून घेते पटकन, मग तुम्हाला भाजी दाखवते कशी बनवायची ती.
इथे मी भाकरी करून घेते. इथं जेवढ्या फास्ट दिसतात तेवढ्या फास्ट तर आपल्याला काय करता येत नाही, पण हे कसं असं एडिटिंगमध्ये फास्ट फास्ट करून घेतलं. आम्हाला काही जास्तीच्या भाकरी बनवायच्या नसतात, 1 किंवा 2 भाकरी असतात. लईत लई झाल्या तर 3 भाकरी बनवतो आम्ही, नाहीतर एवढ्या भाकरी नसतात बनवायच्या. आणि वेगवेगळा तर काही स्वयंपाक नसतो. सानू पण तेच खाती, फक्त माझ्या मोठ्या मुलीला भाकर वगैरे खायची नसते, मग ती भात वगैरे असलं खाती, चपाती भात वगैरे खाती. पण काही भाज्या ठराविक असतात की त्याला भाकरीच छान लागते, म्हणून मी इथं भाकरी करून घेत होते. एकदम अशा 3 भाकरी बनवल्या होत्या, जास्त नव्हत्या बनवल्या, पण त्याला पण करायला वेळ लागतोच ना. मग म्हणलं पटापटा करून घ्याव्या. तोपर्यंत आपली इकडं मूग शिजवत होतं. त्याच्यामुळं एक मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी घेतली आणि नंतर बारीक गॅस लावून ठेवले. 2 शिट्ट्या झाल्यावरती मी गॅस बंद केला होता, तर पूर्ण कुकरमधली वाफ गेलेली होती. म्हणलं आता मूग शिजले का नाही बघावं, म्हणून मी बघितलं तर भात पण शिजला होता आणि मूग पण शिजलं होतं. इथं मी मूग काढून घेतलं, मूग शिजलेलं होतं. मग म्हटलं आता इथं लगेच आपण फोडणीची तयारी करावी, म्हणून मी गॅसवर कढई ठेवली. तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं होतं. तोपर्यंत म्हणलं हे मूग आणि हिरवी मिरची थोडंसं बारीक करून घेऊ. मिरची तशीच राहिलेली होती, मग तिला आता मी पळीच्या साह्याने अशी रगडत होते. आमच्याकडे रगडणे असं म्हणतात, आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अशा प्रकारे मी छान असं मूग आणि हे रगडून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत मी फोडणीची पण तयारी करून ठेवली होती. कांदा टमॅटो वगैरे सगळं चिरून ठेवलं होतं. म्हटलं आता हे आधी पूर्ण बारीक करून घेऊ, नाही तर ते मिरच्या जेवताना अशा दातांमध्ये लागतात, तर मग ते जास्त तिखट लागतं. त्यापेक्षा सगळीकडे मिक्स झालं की ते छान लागतं. ते व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतलं होतं. आपल्याला जेवढं भाजीला तेल लागतं तेवढं टाकायचं. इथं मी कढीपत्ता, टमॅटो, झालं तर कांदा आणि लसूण ठेचून ठेवलं होता. कढीपत्ता हे आमच्या इथल्या लावलेल्या झाडाचाच आहे. मग तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे. छान मी सगळं अंदाजे टाकते. तुम्ही 1 चमचा वगैरे टाकू शकता, लगेच अंदाजे टाकत मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की लगेच मग जिरे टाकायचे आहेत. 1 चमचा जिरे मोहरी, म्हणजे मोहरी तेल चांगलं कडक तापलं तरच मोहरी टाकायची. एकदा तडतडली तरच छान लागतं, नाही तर मोहरी चांगली लागत नाही. नंतर जिरे मोहरी झाले की आपण ठेचलेला लसूण टाकायचा, मग कढीपत्ता टाकायचा, नंतर कांदा टाकायचा. कांदा असा छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कुठल्या पण भाजीला कुठलाही पदार्थ कच्चा ठेवायचा नाही, ते छान असा कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा. अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचा. टमॅटो पण छान असं परतू द्यायचं, एकदम एकजीव होऊ द्यायचं, मऊसूत होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ती पण मिक्स करून घ्यायची. सगळे पदार्थ असे छान मिक्स करायचे की त्याचा कच्चापणा सगळ्या पदार्थांचा गेला पाहिजे. मग ते एकदम छान मऊ झाले की त्याच्यामध्ये आपलं शिजवलेलं मूग टाकायचं आणि ते छान असं हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपलं शेंगाचं कूट टाकायचं. थोडंसं शेंगदाण्याच्या कुटाने आणखी जास्त टेस्ट येते, त्याच्यामुळं थोडंसं जाडसर असलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ही भाजी ना गरम गरम भाकरीसोबत आणि गरम गरम भाजी खा, इतकी सुंदर लागते ना. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, नंतर कमेंटमध्ये सांगा की कशी होते ही भाजी. मग माझी भाजी इथं झालेली होती आणि मग मी इथं काल ना तूप बनवून ठेवलं होतं. म्हणलं त्या तुपात थोडंसं आता गार करून एका डब्यात भरून ठेवावं म्हणलं, तर इतकं छान तूप झालेलं होतं, छान असं. नंतर मी घरातील स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यावरती म्हणलं आता हे घरातील सर्व कामं करून घ्यावी. आपल्याला तो गॅस वट्टा तर नुसता पुसून जमत नाही, म्हणून मी रोजचा असा धुवून घेते छान असा, नाहीतरी एकदम माशा बिशा चिलटं वगैरे होतात. त्याच्यामुळं मी असं स्वच्छ पाणी टाकून धुवून घेते रोजच्या रोज पण धुतला तरी ते चिकट झालेलंच असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे मी खळखळ पाणी टाकून त्याला धुवून घेते छान असं. माझा किचन वाटा आवरून झाला, छोटे मोठे कामं झाले. म्हणलं दुपारचं जेवण करावं. जेवणासाठी माझ्या आईला बोलवलं होतं. आई माझी शेजारीच राहते, तर सानू तिला छान असं एकदम छोटासा चमचा होता आणि त्या चमच्यामध्ये तिच्या काय बसेल तेवढं तिला आईला जाऊन चारत होती. आणि ते चारल्यानंतरचा तिचा आनंद वेगळाच होता की आम्ही पण तिला चारतो ना, तसंच ती आम्हाला पण चारते छोट्या चमच्याने घेऊन. तर मी इथं दुपारच्या जेवणामध्ये काय काय आहे असं दाखवत होते की मुगाची भाजी आहे, छोलेची भाजी आहे, भात, दूध झालं तर असं पापड बिपड तळले असं, म्हणून मी सांगत होते
की या जेवायला म्हणत होते. आणि सानूचं हे मध्ये मध्ये चालू होतं. नंतर जेवण वगैरे झालं आणि मी कपडे धुवायला आले. मला कपडे धुवायला 5-5:30 वाजले होते. उशीर झाला होता कारण सकाळपासून पाऊस चालू होता. 5-5:30 वाजले होते. म्हणून पटापटा कपडे धुवावे कपडे. आता थोडा थोडा पाऊस येतच होता. खूप गारबी लागत होती. मी पटापटा कपडे धुवून घेतले. छान जर असतं एकदम आमच्या इकडे मोकळं वातावरण येत असल्यामुळे मी बाहेर कपडे धुते. बाथरूममध्ये कपडे निघत नाही घेतले. त्याच्यामुळे मी इथंच कधी येत होता कधी जात होता. इथं घेतले. मी इकडे कपडे धुण्यासाठीच आम्ही केलेला आहे. तिथं कपडे छान वगैरे छान. एक काम झालं नाही तर एक काम वाढवून ठेवलेलं असतं. मी काल धुतलेले कपडे काढले आणि घरात ठेवले होते आणि म्हटलं धुतलेले कपडे वाळत घालावे. मी कपडे वाळू घालेपर्यंत तर सानूने हा पराक्रम करून ठेवला होता की सगळे कपडे सगळीकडे असे फेकत होती. ती असे एकदम नाही का एका जागी ठेवतच नव्हती. तुमच्याही घरात असं करतात का? तुमच्या घरात आहेत का असे कार्टून? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही अशी कामं मला वाढवतच असते. असं काही नाही की आत्ता फरशी पुसली की लगेच काहीतरी खायला असं करणार, काहीतरी सांडणार. मग आता ही कपडे मी व्यवस्थित एका जागी ठेवले होते तर ही सगळीकडे अशी पांगवत होती ती कपडे. एकदम असे सगळ्या घरात कपडे गेले होते. मी कपडे वाळू घालून येईपर्यंत पूर्ण हॉल आमचा कपड्याने भरून गेलेला होता. राग पण वाटतो पण मस्ती पण छान वाटते. म्हणतात हेच दिवस आहे जे मस्ती करायचे. परत एकदा शाळेत चालली कळायला लागलं तर ह्या गोष्टी कशाला करणार असं वाटतं. म्हणून काही नाही वाटतं, नाही वाटत. मग हे काय असं पडायचं धडपडायचं पण हे काम करायचं असं काम चालू असतं तिचं. आणि एक एक कपडा असा निवडून ती फेकत होती. काढू असं सगळीकडे पसरवत होती. सानूला काय करायचं ते करू द्यावं म्हटलं आणि आपलं थोडासा चहा करून प्यावा म्हटलं. थंडी वाजत होती. 6 वाजले होते मला कपडे धुवून येईपर्यंत. मग मी तिला बोलत आपला चहा केला आणि चहा पीत बसले होते इथं मस्तपैकी. कारण बाहेर पाऊस पडत होता आणि कपडे धुतल्यामुळे मला गार पण लागत होतं. आणि तिचं काय काम चालू होतं. तिचं कपडे विचकायचं ठेवायचं सगळीकडे पसरा करायचा हे काय तिचं चालूच होतं. मग मी चहा पीत बसले होते. मग माझ्या मिस्टरांनी येताना गरम गरम अशी जिलेबी आणली होती. मग आम्ही सहकुटुंब बसून जिलेबीचा आनंद घेतो. आणि बाहेर पाऊस पण भरपूर पडत होता. मग मी सानूला मोबाईलकडे बघून आजच्या पुरतं एवढंच. आणि शेवट माझ्या सानूच्या मस्तीच्या व्हिडिओने करते. ती इतकी छान मस्ती करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ.